नमस्कार विद्यार्थी मित्रो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मानवी वस्ती प्रकरण 3 मानवी वस्ती आणि भूमिउपयोजन यापैकी मानवी वस्तीचे कार्यानुसार वर्गीकरण अभ्यासलेले आहेत. म्हणजे आपण कालच्या व्हिडिओपर्यंत आपण मानवी वस्त्यांचा अभ्यास केलेला आहे. आणि आता याच्यानंतरचे जे काही व्हिडिओ आहेत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भूमी उपयोजन. जमिनीचा वापर कोणकोणत्या कारणासाठी केला जातो हे पाहणं म्हणजे भूमी उपयोजन होय. म्हणजे आपल्याला माहिती आहे की जमिनीचा जो काही वापर आहे, भूमीचा जो वापर आहे, हा वापर प्रामुख्याने कोणकोणत्या कारणासाठी केला जातो ते पाहणं म्हणजेच भूमी उपयोजन होय. म्हणजे भूमी उपयोजन म्हणजे काय, जमिनीचा वापर कोणकोणत्या कारणासाठी केला जातो आणि ते जर पाहायचं असेल तर त्याला आपण भूमी उपयोजन किंवा जमिनीचा उपयोग असं आपल्याला म्हणता येईल. भूमी उपयोजन प्रामुख्याने ग्रामीण व नागरी स्वरूपाचं असतं. ग्रामीण व नागरी भूमी उपयोजन हे वेगवेगळ्या स्वरूपाचे आपल्याला पाहायला मिळतं. ग्रामीण भागातील भूमी उपयोजनाचा बराचसा भाग हा प्रामुख्याने शेतीशी निगडीत असतो. ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने जो काही जमिनीचा वापर केला जात असतो तो जमिनीचा वापर हा प्रामुख्याने शेतीसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो आणि म्हणून ग्रामीण भूमी उपयोजन हे प्रामुख्याने मुख्यतः शेतीशी निगडीत असतं. बऱ्याचशा प्रमाणामध्ये शेतीशी निगडीत असतं. तर नगरातील भूमी उपयोजन हे प्रामुख्याने निवारा किंवा निवास ज्याला आपण म्हणतो आणि विविध व्यवसायाशी निगडीत असतं. म्हणजे अशा पद्धतीने ग्रामीण आणि नागरी भूमी उपयोजन जे काही आहेत हे प्रामुख्यानं वेगळ्या स्वरूपाचं आपल्याला पाहायला मिळतं. भूमीचा नैसर्गिक वापर नदी, सरोवरे, झाडे इत्यादींसाठी केला जातो. म्हणजे बघा, नैसर्गिकरित्या भूमीचा जो काही वापर केला जात असतो त्यामध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी नद्या, सरोवरे किंवा झाडं यासाठी जो नैसर्गिक वापर भूमीचा केला जात असतो. मानव ज्या भूमीवर राहतो त्या भूमीचा गुणधर्मानुसार, म्हणजे ती जी काही मानव ज्या ठिकाणी राहत असेल त्या भूमीच्या गुणधर्मानुसार तो वापर करत असतो. तो त्या पद्धतीने तिचा उपयोग करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे मानव ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी जी काही भूमी आहे त्या भूमीचे जे काही गुणवैशिष्ट्य असेल, त्या भूमीचे जे काही गुणधर्म असेल त्या गुणधर्माचा उपयोग करून त्या गुणधर्मानुसार त्या जमिनीचा वापर प्रामुख्याने मानव करत असतो. आणि जमीन सपाट व सुपीक असेल तर प्रामुख्याने ती जमीन शेती, पशुपालन इत्यादीसाठी वापरली जात असते. म्हणजे जमीन जर सपाट असेल तर त्या ठिकाणी त्या जमिनीचा वापर प्रामुख्याने कशासाठी केला जातो, त्या जमिनीचा वापर हा प्रामुख्याने पशुपालन आणि शेतीसाठी केला जात असतो. परंतु जर का जमीन खनिजयुक्त असेल तर खनिजयुक्त भूमी जी असेल तर खनिजयुक्त भूमीचा उपयोग प्रामुख्याने खाणकाम व्यवसायासाठी केला जात असतो. म्हणजे जमीन त्या भूमीचं जसं गुणवैशिष्ट्य असेल, भूमीचा जसा गुणधर्म असेल त्यानुसार त्या जमिनीचा वापर मानव त्या ठिकाणी करत असतो. आणि म्हणून तुम्हाला आधीच म्हटलं की भूमीचा वापर हा प्रामुख्याने त्या भूमीची जी काही गुणधर्म असतात त्या गुणधर्माचा उपयोग जसे गुणधर्म त्या जमिनीचे असेल त्या गुणधर्मानुसार मानव त्या जमिनीचा काय करतो, उपयोग करत असतो. भूमी उपयोजनाचे वर्गीकरण प्रामुख्याने भूमी अभिलेख कार्यालय असतं. आपल्याला माहिती आहे की तालुका लेवलवर भूमी अभिलेख कार्यालय असतं आणि या भूमी अभिलेख कार्यालयाने या भूमी उपयोजनाचं वर्गीकरण केलेलं आहे. ज्यामध्ये आपण ग्रामीण भूमी उपयोजन आणि नागरी भूमी उपयोजन किंवा ज्याला शहरी भूमी उपयोजन असं म्हणतो. म्हणजे भूमी अभिलेख जी काही कार्यालय असतात भूमी उपयोजनासाठी प्रामुख्याने म्हणजे जमिनीचं मोजमाप करणारे जी काही कार्यालय असतात ज्याला आपण भूमी अभिलेख कार्यालय असं म्हणत असतो. आणि या कार्यालयाने प्रामुख्याने या भूमी उपयोजनाचं वर्गीकरण केलेलं आहे. त्यांनी 2 प्रकारात त्याचं वर्गीकरण केलं आहे, ग्रामीण भूमी उपयोजन आणि नागरी भूमी उपयोजन. आणि मग आपण या ठिकाणी अगोदर ग्रामीण भूमी उपयोजन म्हणजे काय, ग्रामीण भूमी उपयोजनाचा जे काही ग्रामीण भागामध्ये जमिनीचा वापर केला जातो त्याचा आपण विचार करणार आहोत. ज्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला म्हटलं की ग्रामीण भूमी उपयोजनामध्ये मुख्यतः त्या ठिकाणी मानवाने सर्वात जास्त वापर हा जमिनीचा शेतीसाठी केलेला आहे. आणि त्या ठिकाणी यामध्ये त्याचं जे वर्गीकरण जर आपण पाहिलं भूमी उपयोजनामध्ये तर पहिलं आहेत वन. म्हणजे वनांखालील जे काही क्षेत्र असेल ग्रामीण भूमी उपयोजनामध्ये वनांखालील क्षेत्रे म्हणजे आपण पाहतो की जे काही जंगलव्याप्त जमीन आहेत, वनांखालील जे काही क्षेत्र आहेत ती देखील या ग्रामीण भूमी उपयोजनामध्ये ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो की बराचसा जो काही भाग असतो तो शेतीच्या व्यतिरिक्त वनांखाली असतो. आणि मग ते जे काही क्षेत्र असतं वनांखालील क्षेत्र त्याला म्हणतात, वनभूमी उपयोजन त्याला म्हटलं जात असतं. नंतर दुसरं आहेत बिगर शेती.
म्हणजे शेती बिगर शेती ज्यामध्ये यामध्ये प्रामुख्याने वस्ती किंवा त्या वस्तीसाठी असलेल्या पायाभूत सुविधा सोयीसुविधा ज्यामध्ये रस्ते, शेतीसाठी लागणारे कालवे, उद्योगधंदे, त्या वस्तीत असलेली दुकाने, त्या वस्तीच्या ज्या काही सोयीसुविधा असतील त्यामध्ये रस्ते असेल त्यासाठी जी काही जमीन वापरली जाते याचा समावेश प्रामुख्याने या भूमिविभाजनामध्ये केला जातो. बिगर शेती जमिनीमध्ये प्रामुख्याने कशाचा उपयोग केला जातो? बिगर शेती जमीन कोणती असते यामध्ये कशा समावेश असतो? तर त्यामध्ये प्रामुख्याने वस्ती आणि वस्तीला पुरवल्या जाणाऱ्या काही सेवा सुविधा असतात, ज्यामध्ये रस्ते आहेत, शेतीसाठी जे काही पाणी पुरवठा सुविधा केली जातात त्यासाठी कालवे आहेत, याच्यासाठी जी काही जमीन वापरली जाते किंवा उद्योगधंदे, दुकाने, वस्त्यांमध्ये जी काही दुकाने असतील ती, म्हणजे अशा पद्धतीने याच्यासाठी जी काही जमीन वापरली जाते, भूमी वापरली जाते, या जमिनीला बिगर शेती म्हणजे ग्रामीण भागात मध्ये प्रामुख्याने ग्रामीण आणि शहरी भागात दोघी ठिकाणी अशा प्रकारच्या भूमीचा वापर केला जातो. परंतु आपण आधी ग्रामीण भूमिप्रयोजन अभ्यासत आहोत, म्हणून ग्रामीण बिगर शेती जी काही आहेत ही बिगर शेती भूमी क्षेत्र जी काही आहे ज्यामध्ये प्रामुख्याने वस्त्या आणि वस्त्यांसाठी वापरले जाणारे जे काही सेवा सुविधा आहेत, ज्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं की दुकानं असेल, कालवे असेल, रस्ते असेल, याच्यासाठी ज्या जमिनीचा वापर केला जातो ती जमीन म्हणजे काय? तर बिगर शेती जमीन. त्यानंतर ओसाड, जिला नापीक म्हणतो, आणि अनुत्पादक भूमी. ओसाड, नापीक आणि अनुत्पादक भूमी जी काही आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने उंच सकल डोंगराळ भाग ज्याला आपण म्हणतो, उंच सकल भाग, पर्वतीय भाग असेल, डोंगराळ भाग असेल, ओसाड, वाळवंट, काही भागामध्ये वाळवंटी प्रदेश असतो, त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी असतं, उष्णतामान जास्त असतं, असं ओसाड, वाळवंट. त्यानंतर गळीयुक्त जमीन, डोंगराळ भागामध्ये प्रामुख्याने गळीयुक्त भाग असतो, म्हणजे गळीचा खसदरीचा भाग असतो, या ठिकाणी शेती केली जात नाही आणि कोणत्याही प्रकारचा प्रयत्न करून कोणतेही तंत्र जरी वापरतात त्या ठिकाणी ती शेती ती जी काही जमीन आहे ती जमीन शेतीखाली आपल्याला आणता येत नाही, शेतकरी ती आणू शकत नाही. अशा या गोष्टीसाठी ज्याचा वापर केला जातो त्या जमिनीला आपण ओसाड किंवा नापीक व अनुत्पादक भूमी असं आपण म्हणत असतो. म्हणजे अनुत्पादक म्हणजे काय? ज्या ठिकाणी ही जी अशी भूमी आहे, उंच सकल पर्वतीय प्रदेश असेल, डोंगराळ भाग असेल, या ठिकाणची जी काही जमीन असते ती नापीक असते. ती जमीन आपण कितीही त्या ठिकाणी तंत्र वापरलं शेतकऱ्याने तर ती जमीन आपण शेतीखाली आणू शकत नाही. अशा प्रकारची जमीन असते, अशा प्रकारची जी काही भूमी असते त्या भूमीला काय म्हणतात? ओसाड किंवा नापीक भूमी असं म्हटलं जात असतं, किंवा ती अनुत्पादक भूमी असते. कोणत्याही प्रकारचं तंत्र वापरून ती शेतीसाठी उपयोगात आणता येत नाही. अशा प्रकारची भूमी म्हणजे कोणती? तर ती ओसाड भूमी किंवा अनुत्पादक भूमी होय. नंतर कायमस्वरूपी गायरान आणि चराव जमीन. आपल्याला माहिती की ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतीच्या मालकीचे बरेचसे गायरान असतात. हे जे ग्रामपंचायतीच्या मालकीचे जे काही गायरान जमिनी असतात, पडीत जमिनी असतात, त्या ग्रामपंचायतीचं उत्पादन करण्याचं साधन असतं, उत्पादन करून देण्याचं ते एक साधन असतं. ही भूमी प्रामुख्याने ग्रामपंचायतीच्या मालकीची असते किंवा खाजगी देखील मालकीची असते, शासनाच्या मालकीची असते. अतिशय थोड्या प्रमाणामध्ये ही जमीन खाजगी मालकीची असते, परंतु मोठ्या प्रमाणावर मात्र ही जी जमीन आहे ग्रामपंचायतीच्या किंवा शासनाच्या मालकीची ही जमीन असते. ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक मिळकतीचे प्रमुख साधन असतं, ग्रामपंचायतीचं ते प्रमुख मिळकतीचं साधन असतं. ही जी पडीत जमीन असते ही कायमस्वरूपी गायरान किंवा चराव जमीन जी काही असते ते लोक काय करतात? ती गायरान जमीन असतात, दरवर्षी ती चारण्यासाठी देतात आणि मग त्या ग्रामपंचायतीला त्यातून काय मिळतं? उत्पादन मिळत असतं. म्हणजे सार्वजनिक मिळकतीचं हे प्रमुख साधन आहेत. अशी जमीन प्रामुख्याने थोड्याफार प्रमाणामध्येची खाजगी मालकीची जमीन आपल्याला पाहायला मिळत असते. त्यानंतर पाचवा प्रकार आपल्याला सांगता येईल किरकोळ वृक्ष, पिके, वनराई जमीन. म्हणजे बघा, किरकोळ पिकं किंवा वृक्ष किंवा वनराई जमीन अशा प्रकारचे जे काही क्षेत्र आहेत किंवा निव्वळ लागवडीखाली नसलेलं क्षेत्र ज्याला म्हणतो आपण ग्रामीण भूमी उपयोजनामध्ये, हा पाचवा जो काही प्रकार आहेत. फळबागा आणि फळझाडे ज्या ठिकाणी घेतात त्या जमिनीला प्रामुख्याने किरकोळ वृक्ष किंवा पिके व वनराई जमीन असं म्हटलं जातं, किंवा निव्वळ लागवडीखाली नसलेलं क्षेत्र असं त्याला म्हणतो आपण. ज्या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला माहिती आहे की ज्या काही जमिनी अशा असतात की त्या ठिकाणी बाकीचं उत्पादन शेती करणं शक्य होत नाही किंवा शेतीतून उत्पादन कमी येतं, अशा वेळेला ते शेतकरी काय करतो? त्या ठिकाणी फळबागांची लागवड करत असतो किंवा फळझाडं त्या ठिकाणी लावत असतो, सीताफळ असेल, बोर असेल, यांची लागवड त्या ठिकाणी करत असतो. ती जमीन कशी असते? निव्वळ लागवडीखाली नसलेली जमीन असते, परंतु ती लागवडीखाली आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी शेतकरी करत असतो. जर त्या ठिकाणी खडकाळ भाग असेल तर त्या ठिकाणी तो शेतकरी काय करतो? एखाद्या धरणातली माती गाळ आणून त्या ठिकाणी टाकतो आणि त्या ठिकाणी फळबागा घेण्याचा प्रयत्न करतो. आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की झाडांची जी काही लागवड असते अशा निव्वळ लागवडीखाली नसलेलं क्षेत्र देखील ते लागवडीखाली आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जात असतो. अशा पद्धतीने प्रामुख्याने फळबाग आणि
फळझाडे ज्या ठिकाणी घेतात त्या जमिनीचा समावेश यामध्ये केला जात असतो. बहुतेक जमिनी प्रामुख्याने खाजगी मालकीची असते. ही जी काही भूमी असते बहुतेक करून ही भूमी प्रामुख्याने खाजगी मालकीची असते. अशा पद्धतीने नंतर पुढचा प्रकार आहे पिकाऊ किंवा अनुत्पादक जमीन. पिकाऊ किंवा अनुत्पादक म्हणजे साधारणपणे आपण जर पाहिलं 5 वर्षे किंवा 5 वर्षापेक्षा जास्त काळ पडीत असलेली, म्हणजे 5 वर्षे किंवा त्याच्याही पेक्षा जास्त काळ जी काही पडीत जमीन असते ही जमीन प्रामुख्याने या जमिनीचा यामध्ये समावेश होत असतो. म्हणजे काही जमीन अशा असतात पिकाऊ किंवा अनुत्पादक, म्हणजे पिकाऊ असते परंतु ते अनुत्पादक असते. साधारणपणे काही वेळा काय होतं की 5 वर्षे किंवा पेक्षा जास्त काळपर्यंत ही जमीन पडीत राहते आणि या जमिनीचा समावेश यामध्ये केलेला असतो. मात्र कोणत्याही वेळी शेतकरी काय करतो, कोणत्याही वेळी ती जमीन त्या जमिनीमध्ये सुधारणा करून ती जमीन शेतीखाली किंवा लागवडीखाली आणता येते. अशा प्रकारची जी काही भूमी असते तिला पिकाऊ अनुत्पादक जमीन असं म्हटलं जात असतं. म्हणजे साधारणतः 5 वर्षे किंवा 5 वर्षापेक्षा जास्त काळापर्यंत ती पडीत असते परंतु तिच्यामध्ये सुधारणा करून काही कालावधीनंतर तिच्या सुधारणा करून ती लागवडीखाली आणता येते. अशी जी काही जमीन असते अशा जमिनीला पिकाऊ किंवा अनुत्पादक भूमी असं म्हटलं जात असतं. नंतर चालू पडीत जमीन किंवा चालू पड जमीन जिला म्हणतात. कधी कधी शेतकरी काय करतो, जमिनीचा पोत सुधारण्यासाठी जमीन शेती अधूनमधून पडीत टाकत असतो. वर्षभर किंवा वर्षापेक्षा कमी कालावधीपर्यंत तो एखाद्या वर्षी काय करतो, जमिनीतून पिकं येणं अशी झाली की एखाद्या वेळेला तो काय करतो, जमीन मधून एखाद्या वर्षी किंवा 6 महिन्यापर्यंत तो काय करतो, ती पडीत ठेवतो. याच्याने काय होतं, जमिनीचा पोत सुधारतो. म्हणजे जमिनीतून ज्या वेळेला जमिनीमध्ये पिकांची लागवड केली जाते शेतीमध्ये त्यावेळेला ती पिकं सारखं वारंवार पिकांची लागवड केल्यामुळे त्या जमिनीतून ती पिकं काय करतात, त्या आवश्यक अन्नघटक शोषून घेतात आणि कालांतराने ती जमीन काय होते, त्या पिकांना चांगला प्रतिसाद देत नाही. मग अशा वेळेला काय होतं की शेतकरी काय करतो की नाही आता पिकं येत नाहीत आणि मग तो काय करतो, वर्ष 6 महिन्यापर्यंत त्या शेतीतून पीक घेत नाही, पण मात्र पुन्हा तो काय करतो, त्यातून पिकं घ्यायला लागतो. अशा पद्धतीची जी काही जमीन असते ही जमीन म्हणजे काय तर चालू पड जमीन तिला आपण म्हणतो. एखाद वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी ही जमीन काय केली जाते, त्या जमिनीमध्ये लागवड करत शेतकरी लागवड करत नाही. म्हणजे तो काय करतो, ती जमीन पडीत ठेवतो आणि नंतर काय होतं, त्या जमिनीमध्ये त्या जमिनीचा कस त्या ठिकाणी नंतर सुधारतो आणि म्हणून अशा पद्धतीची जमीन असते ती नंतर कसदार बनते. नंतर 8वा प्रकार आहे चालू पड शिवायची पड जमीन. बघा, चालू पड शिवायची पड जमीन अशा पद्धतीने 8वा प्रकार. ही जमीन जी असते ती लागवडी योग्य असते परंतु काय होतं, जर एका वर्षापेक्षा जास्त कालावधीपर्यंत किंवा 5 वर्षापेक्षा कमी कालावधीपर्यंत पडीत राहिली तर या जमिनीचा समावेश चालू पड जमिनीशिवाय व पड जमिनीशिवाय या जमिनीमध्ये केला जात असतो. म्हणजे अशा पद्धतीने ही जी काही जमीन आहे चालू पड शिवायची पड जमीन, ही जमीन प्रामुख्याने लागवडी योग्य असते परंतु काय होतं, एका वर्षापेक्षा जास्त काळ किंवा 5 वर्षापेक्षा कमी कालावधीपर्यंत ही जर का जमीन पडीत राहिली तर त्या जमिनीचा समावेश कशामध्ये केला जातो, मग चालू पड शिवायची पड जमीन. म्हणजे ही जमीन उत्पादक असते, त्या जमिनीतून उत्पादन होतं पण कधी कधी काय होतं की एका वर्षापेक्षा किंवा 5 वर्षाच्या कमी कालावधीपर्यंत ही जमीन काय होते, पडीत राहते आणि मग अशा जमिनीचा समावेश यामध्ये केला जात असतो. आणि नंतर शेवटचा प्रकार आहे ग्रामीण भूमी उपयोजनाचा निव्वळ लागवडीखालील क्षेत्र. म्हणजे ज्या ठिकाणी प्रामुख्याने प्रत्यक्ष लागवड केलेले जे काही क्षेत्र असतं ज्यातून उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, हे जे काही क्षेत्र असतं अशा शेत जमिनीला किंवा अशा भूमीला निव्वळ लागवडीखालील क्षेत्र असं म्हटलं जातं. म्हणजे अशा पद्धतीने प्रामुख्याने ग्रामीण भूमी उपयोजनाचे हे 9 प्रकार आपल्याला सांगता येतील, ज्यामध्ये वन क्षेत्र आहेत म्हणजे वनांखाली असलेलं जे काही क्षेत्र आहेत, त्यानंतर ओसाड, दुसरा प्रकार आपल्याला सांगता येईल बिगर शेती, नंतर तिसरा आहेत ओसाड किंवा नापीक व अनुत्पादक भूमी, नंतर चौथा प्रकार आहे कायमस्वरूपी गायरान व चराऊ जमीन जी तुम्हाला म्हटलं ग्रामपंचायतीच्या मालकीची असते, त्यानंतर किरकोळ वृक्ष पिके व वनराई जमीन जिला आपण निव्वळ लागवडीखाली नसलेलं क्षेत्र असं म्हणतो, नंतर 6वा प्रकार पिकाऊ अनुत्पादक जमीन किंवा भूमी, नंतर 7वा प्रकार चालू पड जमीन आणि 8वा प्रकार सांगितला चालू पड शिवायची पड जमीन आणि 9वा शेवटचा प्रकार आहे निव्वळ लागवडीखालील क्षेत्र. अशा पद्धतीने या ग्रामीण भूमी उपयोजनामध्ये हे ग्रामीण भूमी उपयोजनाचे प्रामुख्याने 9 प्रकार दिले आहेत. 9 प्रकारामध्ये त्या ग्रामीण भूमीचं जी काही
भूमी आहेत, ग्रामीण भूमी उपयोजन आहेत, या ग्रामीण भूमी उपयोजनाचे हे मुख्यतः 9 प्रकारात त्याचं वर्गीकरण केलं आहे. 9 प्रकारामध्ये त्या भूमीचा उपयोग केला जातो. ग्रामीण भूमीचा प्रामुख्याने अशा पद्धतीने उपयोग केला जातो. नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नागरी भूमी उपयोजन अभ्यासणार आहोत. तोपर्यंत आपण या ठिकाणी इथेच थांबूया.